धन्यवाद डीजे महेंद्र. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करूया आपण पुन्हा एकदा सह्याद्री ट्रॉफी. दोन टीम फर्स्ट राऊंड मध्ये खेळत असताना वर्धी स्पोर्ट्स राजावली बी टीम आणि समोर आहे बाबोला बॉईज टीम. अगं बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर भावेश असतील. स्ट्राईक एंडकडे अमित आणि नकुली जोडी आपण पाहिली आहे. जरूर आपण पाहिलं तर टॅलेंटेड खेळाडू आहेत. हमने कई बार भाई भाइयों को देखा है ओपनिंग करते हुए, लेकिन इस बार हमने देखा है बाप बेटे को ओपनिंग करते हुए. इस मुकाबले में स्ट्राइक एंड के ऊपर बाप है, नॉन स्ट्राइक एंड पर बेटा है. क्या कमाल करते हैं. देखते हैं पहली गेंद. पहली गेंद सॉफ्ट हाथों से खेला है, हल्के हाथों से ड्राइव किया था और शुरुआत जो जैसे कहा था कि शून्य से की जाती है और वो शून्य से सुरुवात करते हुआ बल्लेबाज अमित त्याने आपण पाहिलं तर शून्यातून स्वतःची सुरुवात केली आहे. टीमची टोटलमध्ये आपण पहिलं स्टार्ट ऑफ द फाउंडेशन आपण पाहिलं, म्हणजेच एक धाव अर्जित करून आपल्या संघाचं धावफलक ओपन केलं आहे. चिप केला होता हलक्या हातानं. थोडासा मित्रमंडळ लवकर शॉट खेळला गेला होता, धोका निर्माण झाला होता नकुलला तिथे. त्याची डेंजर सुद्धा ठरला असता, परंतु जर तर नाही आहे प्रत्यक्षात सेफ आहे. दोन धावा फलकावर आपण पाहिला. बॉलिंगवर भावेश असतील ना, त्यांचा खूप महत्त्वाचा वाटा असेल, महत्त्वाचा रोल असेल या मॅचमध्ये. कारण की एक चांगली गोलंदाजी करण्याची किमया करणारा खेळाडू म्हणजेच आपण पाहिला तर भावेश. इशाराचा विकेट किपर पाहिलं आपण, एक सिनियर खेळाडू. हो व्हॉट अ ड्रीम बॉल, क्या बात आहे. सरप्राईज केला होता अमित नानकरला. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की ही लाईन ओळखणं भरपूर कठीण जात आहे. कारण की कमी रनअपने गोलंदाजी करणारे गोलंदाज असतात ना, त्यांना ओळखणं म्हणजे भरपूर कठीण जात असतं. अनेक वेळा आम्ही पाहिले टेनिस क्रिकेटमध्ये. कारण की त्यांचे बॉल कधी नक्कीच आपण पाहिलं की क्विकर येते ना आणि कधी स्लोअर येते, सांगता येत नाही आहे. ओहो, यावेळेला हिट विकेट झालंय असं दर्शवलंय. फटका खेळला गेला होता, परंतु नक्कीच विकेट मात्र इथे डाऊन पहिली. अमित इज आउट. मी तर वाढगो ना तुम्ही बांडग, आम्हा पै आहे ना पावर, पण हारी पाहिजे एक डवर. थँक यू. न्यू बॅटर इन अर्जुन. वन डाऊनला आलेत. अमितकडून भरपूर अपेक्षा होत्या की या मॅचमध्ये चांगली गुड क्रिकेट त्यांच्याकडून पाहायला मिळेल, चांगली बॅटिंग पाहायला मिळेल, परंतु ते राहिलं. कारण की हिट विकेटच्या स्वरूपात मित्र म्हणेन की गोलंदाजच्या खात्यामध्ये एक विकेट धावून गेले आणि इथून अर्जुन आले आहेत. आता त्यांना चांगलं क्रिकेट खेळावं लागेल तिसऱ्या क्रमवारीमध्ये. हो, इथे पाहतोय आपण त्रिफला उद्ध्वस्त केलाय, क्लीन बोल्ड केलं जात आहे आणि कमालीची गोलंदाजी भावेशच्या माध्यमातून सध्या तरी आपण पाहिलं या ओव्हरमध्ये होत असताना पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक विकेटचं पतन. थँक्यू. तर इथे आपण पाहिलं दोन मोठे झटके, दोन मोठी सफलता लागोपाठच्या दोन चेंडूवर. म्हणजेच आता हॅट्रिक बॉल असेल आणि हॅट्रिक बॉलवर जर विकेट आली आहे तर मग पार्थ हेमंत लाखात म्हणजेच हेमंतजी लाखात यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज मिळेल. मग विकेटची हॅट्रिक कंप्लीट करा,
षटकाराची हॅट्रिक्स कंप्लीट करा किंवा चौकाराची हॅट्रिक्स कंप्लीट करा, तुम्हाला हे पारितोषिक आहे ना सुरुवातपासून तर शेवटपर्यंत मात्र हे लागू असेल. आणि इथे आलेले डिबाटर राकेश एक कमालचे खेळाडू आहेत. मोठे फटके म्हणजेच एक ब्लास्टिंग करण्यासाठी ओळखले जाणारे खेळाडू. परंतु हा बॉल आपण पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होताना पाहायला मिळाला. पडल्यानंतर देखील डाऊन म्हणजे लेग स्टंपच्या बाहेरच जाताना पाहायला मिळाला. आणि तेच प्रमुख कारण की इथे वाईट मात्र दर्शवला. धावफलक आहे 3, गडी गमावले 2, चेंडू शिल्लक आहे 1. अंडरट्री पॉवर प्ले कमालीचा भावेश मोकाशीनं आत्तापर्यंत फेकलाय या मॅचमध्ये. कारण की इकॉनॉमिकल राहिला आत्तापर्यंत. आणि की 2 बॅटच्या साहाय्याने आणि 1 एक्स्ट्रा रन्स खर्च केली आहे म्हणजे भावेशनं. हा चेंडू पाहतोय आपण अगदी लेग स्टंपच्या बाहेर आणि एक्स्ट्रा रन्स मिळतील म्हणजे डिक्लेरेशन झोन पण पाहिला म्हणजे जवळजवळ आपण पाहिला 22 प्लस वाईट धावा मिळतील. आतापर्यंत सगळं काही चांगलं होतं परंतु लेफ्टी बॅट्समन आला. भावेशची लाईन थोडीशी बिघडली आहे कारण की आतापर्यंत उजव्या हाताच्या खेळाडूसाठी ती चांगली लाईन होती, ती डावखुरा हाताच्या खेळाडूसाठी लाईन खराब ठरती आहे. मग आता लाईनमध्ये काहीतरी बदल करावा लागेल. बदल करण्याचं सांगितलं तर बाप रे बाप अपेक्षा भयंकर ही लाईन आहे. 9 बॉलचा इशारा आलाय आणि मग पहा भरपूर ही समस्या राहते जेव्हा एखादा चांगला गोलंदाज असतो तर जेव्हा त्याच्यासमोर डावखुरा त्याचा खेळाडू हाताळून फ्री हिटचा चेंडू हाताळून सुद्धा 8-10 मग गोलंदाजी आपण पाहिली आहे तरी सुद्धा चांगले झाले कारण की 2 विकेट आणि फक्त 8 धावा. आणि तेच प्रमुख कारण आपण पाहिलं तर राजावली बी या टीमचं वर्चस्व पहिल्याच षटकामध्ये राहिलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहूया की नक्कीच कशा पद्धतीचा खेळ होताना पाहायला मिळेल. एक ब्रेक. या 7 चेंडूचं विश्लेषण करायचं झालं मध्यंतरी 3 खराब चेंडू सोडले तरी सुद्धा खूप चांगला कंट्रोल सी फॉर कंट्रोल सी फॉर क्रिकेट. आणि क्रिकेटमध्ये कंट्रोलमध्ये राहणार तर नक्कीच तुम्ही विरोधी टीमला कंट्रोलमध्ये ठेवू शकताय हे दर्शवलंय त्याने. हो करत असतो. मागच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला झालेली टीम म्हणजे मरुदी स्पोर्ट्स राजावली बी टीम खूप चांगलं क्रिकेट सध्या तरी दर्शवत आहे या इनिंगमध्ये. ओहो या वेळेला लाईन अँड लेंथ मागे खेचली आणि अतिशय चालाकीने आपण पाहिलं विकेट किपर मात्र आपण या वेळेला किशोर मात्र आपण पाहिलं तर नक्कीच अगदी जवळच होते आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर गुड किपिंग पाहायला मिळाला. आणि अशा तऱ्हेने हा तिसरा मोठा धक्का बाबोला टीमला मैदानाच्या मध्ये दिलाय. आता गोलीस कुठं होतीस रखमाईचे पडाला ननद वधू घडाला रखमाईचे पडाला ननद वधू घडाला नाही मोडा झाला पडी नाही आला तिला होता वायदा नाही त्याला फायदा तिला होता वायदा नाही त्याला फायदा. भिनोड गावसले माझवन सकातेले नाचवन गावसले माझवन सकातेले नाचवन. तर वाट तेज आहे ज्या परीने म्हणतायत ना की खेळ हा जुनाच आहे पण नव्याने खेळायचा नियोजन तर कधीच झालंय पण फक्त आपण आता जिंकून दाखवायचं आहे. आणि जिंकून दाखवण्याचा प्रयत्न सध्या तरी फिल्डिंग करणारी टीमचे प्रयत्न जास्त दिसत आहेत. 3 बॉल 1ही धाव नाहीये 1 विकेट. बॅटर इन सचिन बॅक टू द बॉलर. क्या बात आहे. या ओव्हरमध्ये एकही धाव आलेली नाहीये आतापर्यंत. 1 विकेट 4 चेंडू फेकून झालेत. धाव फलक स्थिर आहे 8. आणि ज्या जोमाने गोलंदाजी केली जाते कौतुकास्पद कामगिरी
सध्या तरी आपण पाहिले या ओव्हरमध्ये आपण यांना पुरवण्याचा प्रयत्न करावा लागेल. चांगला चेंडू पाहिलाय आपण, तर अप्रतिम षटक पाहायला मिळत आहे. इकॉनॉमिकल षटक आणि 1 धावेंचं षटक, 1 विकेट. आणि मी तर म्हणेन या स्पर्धेतला बेस्ट स्पेल मात्र फेकण्याचा पराक्रम सध्या तरी आजच्या दिवसामध्ये रोहित सुतारच्या नावावर ठरतोय. कारण की अतिशय चांगली गोलंदाजी. अशा स्थितीमध्ये आपण पाहिलं की जवळजवळ टीम आहेत ना पलटवार मोठा करण्याचा प्रयत्न करतात, परंतु मारुती स्पोर्ट्स राजावली बी टीम आपण पाहिली आहे तर संधी ज्याप्रमाणे साधली आहे आणि संधी साधून आपण पाहिलं तर कमालीची गोलंदाजी सध्या तरी केली आहे. 9 धावा. यस, नक्कीच थोडंसं सुधार केला गेला आमच्या स्कोररच्या माध्यमातून आणि दर्शवलं आम्हाला की 10, कारण की तिथे 2 धावा घेतल्या होत्या. बॉलिंग ट्रॅक प्रशांत, तिसरा षटकाचा स्पाल. महत्वपूर्ण म्हणजे 2 गोलंदाजांनी केलेली मेहनत आहे ना, जर मेहनतीचं फळ त्यांना द्यायचं असेल तर तिसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजाला सुद्धा तितकाच चांगला आणि तिफायती स्पाल फेकावा लागेल. फुलटॉस मिस टायमिंग झालाय, मात्र झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता स्वतः गोलंदाजांना. राकेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे असतील ना, तर मी तर म्हणेन की तोपर्यंत डगआउट त्यांच्याकडून आशेच्या नजरेनं पाहेल, कारण की त्यांना माहिती आहे राकेश हा एक मॅग्निफिसंट आणि गेम चेंजर खेळाडू आहे. अनेक स्पर्धा त्याने आपल्या खेळीच्या जोरावर गाजवल्यात आणि ही मॅच सुद्धा मात्र आपण पाहिली जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना तोपर्यंत मात्र टर्न करेल, कारण की 1 मॅन शो जर शो ऑन झाला तर मग आपण पाहू शकतो की मग धावांचा पाऊस हा मात्र मोठ्या प्रमाणे पडताना इथे पाहायला जरूर मिळेल. परंतु त्याला वेळेच्या आधी थांबवणं गरजेची गोष्ट असेल आणि एक संधी मात्र आली होती, ती मात्र कंप्लीट झाली नाही आहे. फुलटॉस या वेळेला बल मुझे मार, इस बार गेंद को कर दिया स्वान बाउंड्री लाइन के पार. 6 रनों के लिए 6 आर. नो बॉल साठी मात्र आपण पाहिलं बॅटिंग करणाऱ्या टीमना मात्र नाही ज्यावेळेला म्हणते अंपायरने मात्र आपण पाहिले की ते रिव्ह्यू घेतलाय. आमचे थर्ड अंपायर तिसऱ्या अंपायरची डिमांड केलाय नो बॉल आहे का चेक करण्यासाठी. यस, तिसऱ्या अंपायरचा इशारा, यस इट इज अ नो बॉल. आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग मी तेच चर्चा करत होतो की हा खेळाडू त्याला शांत ठेवण्याची संधी तुम्ही गमावली आहे, परंतु आता तो शांत राहील का. षटकार ठोकल्यानंतर फ्री हिटचा चेंडू, चेंडू तर अतिशय चांगला फेकला होता, परंतु इथे 2 धावा आहेत. वाटच्या स्पर्श करून गेलेला चेंडू. नक्कीच ज्याप्रमाणे प्रशांतचं कौतुक करावं लागेल, जरी एक फुलटॉसमध्ये कन्वर्ट झाला परंतु त्यानंतर आपल्या लाईनमध्ये त्याने नक्कीच आपण पाहिलं नियंत्रण ठेवलं. नियंत्रणाने चेंडू फेकला. राकेश हा खेळाडू नक्कीच आपण पाहू शकते थोडासा धोकादायक ठरू शकते राजावली टीमसाठी. चांगला चेंडू आहे, परंतु काऊ कॉर्नरच्या दिशेने फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग सुद्धा झाली, चांगला थ्रो झालाय, 2 धावा मात्र मिळवल्या सुद्धा जात आहेत आणि आता सगळ्या काही गोष्टी चांगल्या होताना पाहायला मिळतात. ते मोमेंटमला शिफ्ट करणं गरजेची बाब असते ना, आणि ते मोमेंटम शिफ्ट करणारं सध्या तरी आपण पाहिलं की हे जे षटक आहे
ते आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण या षटकाचा जर आपण उल्लेख करायचा झाला तर आत्तापर्यंत आपण पाहतोय नो बॉल, त्यानंतर षटकार सुद्धा पडला. धीमागतीने टाकलेला चेंडू अपील मात्र लाऊड केली जाते, परंतु आपण पाहिला इम्पॅक्ट आपण पाहिलं तर नक्की विकेट मिस करणारा पाहायला मिळाला. आणि तेच प्रमुख कारण आपण पाहतोय की डॉट चेंडू हा घोषित केला जात आहे. धावा फळकावर आहेत 23, चेंडू टाकून झालेत 4. राकेश ऑन स्ट्राईक. हो, चेंडूमध्ये जास्त फ्लाईट दिली जाते, परंतु फलंदाज मजबूर आहेत. का मजबूर आहेत त्यांना माहिती आहे, कारण की जर मी इथून थोडं जरी हल्लो तर मग विकेट किपर तयारीतच आहे. आणि तेच कारण आहे इथे नक्कीच कुठेतरी आक्रमण रूप धारण करून दिलं जात नाहीये फलंदाजाला. पण तो शॉर्ट पिच चेंडू आला तर मग सोडणार नाहीये. आला आहे परंतु चांगली फिल्डिंग एकदा मिळाली. थ्रो तितका पॉवरफुल नाही आहे, पण आपण पाहिलं तर ही 2 धावा मात्र इथून मिळतील. टीमची टोटल मात्र इथून पुढे सरकत असताना 25 धावा, जवळजवळ 3 ओव्हरची इथून समाप्ती होताना पाहायला मिळते. मग आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे या षटकामध्ये थोड्या चांगल्या धावा आल्यात, कारण की कुठेतरी 2 षटकापर्यंत आपण पाहिला तर जवळजवळ 10 धावा होत्या आणि इथून 15 धावा आल्यात. म्हणजे मोमेंटमला थोडंसं टर्न केलं आहे. शेवटच्या आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर शेवटचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील. चला, वेळ खर्च करू नका, स्पीडअप करा आणि कोणता गोलंदाज वापरला जाईल हेही आपण पाहूया. पाणी तर लागला है या ना ये लागला हा पिया ना पिया. आपले हो ओढीच पेव न मंगा शिवून. जिथे जे कार्य कठीण आहे ना बॅटिंग करणाऱ्या टीमचं, ते मात्र अशा पद्धतीने मी तर म्हणेन सोपं करून देण्याचं केलं जात आहे, मदत केली जाते आहे मी तर म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. हो हो, हा बॉल नवशा बॉलिंग ट्रॅकवर आहेत, परंतु वाईट बॉल मला वाटते बॅटला स्पर्श केलाय. आणि येस, पंचाने पुन्हा एकदा दर्शवलं आम्हाला की एज होती. अपील फेटाळली जाते आहे. उलटा चेंडू होता. बाबूला टीम ज्याप्रमाणे आज आपण असं वाटलं की सरप्राईज पॅकेट LBW साठी नक्कीच तुम्हाला रिव्ह्यू नाही मिळणार. एज आणि LBW साठी रिव्ह्यू सिस्टम नाही आहे, कारण की आपल्याकडे आपण पाहू शकतो त्या फॅसिलिटी उपलब्ध नसल्या कारणामुळे नक्कीच तुम्हाला LBW किंवा एज यासाठी तुम्हाला मात्र आपण पाहिला तर मग रिव्ह्यू दिला जाणार नाही आहे. इतर मनामध्ये काही डाऊट असतील तर मग तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकताय. राकेशला स्ट्राईक मिळाली. या वेळेला मात्र 11वा फटका राकेशच्या बॅट मधून येतोय. हा चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार, षटकार. थोडं मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं. पिचिंग आपण भावेश वनगा आज खेलेंगे तो आए हैं तो शायद प्रशांत आदड़े भी बनेंगे, ऐसी डिमांड है हमारे साथी कमेंटेटर विजय भोई की. क्या आज कैप्टन है भावेश? तो कप्तान है सत्तू. और दूसरी तरफ गाँव देवी टीम के कप्तान से मैं रिक्वेस्ट करूंगा आपको आना है. केतन, चला, केतन आहेत प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत. टॉसची ओळख मात्रे ब्रदर्स
आणि SSB बाफाने. मात्र ब्रदर्स तर केतनना विनंती करेन आपण शुभेच्छा द्या आणि विराज मांडवा. टॉस जिंकलाय, काय निवडाल? फिल्डिंग. काय वाटतंय तुम्हाला की ते तुम्ही बॉलिंग चांगली करू शकताय? हो करू शकतो. या मैदानामध्ये तुम्ही सकाळपासून इथे आलात, खेळ पाहिला असं वाटतंय. काय वाटतं की नक्कीच समोरची टीम आहे त्यांच्यासोबत कधी खेळले नाही आहेत तुम्ही, मग इथे काय परीक्षा असेल खास तुमच्यासाठी? आता 100% इफेक्ट लावू कसं खेळायचं ते. तुमचा परफॉर्मन्स कसा आहे, टीम कशा प्रकारे परफॉर्मन्स करते ॲज अ होम ग्राउंडवर? बॉलिंगवर. ज्याप्रमाणे आपण पाहिली आहे, मग सह्याद्री ट्रॉफी आपण खेळण्यासाठी आला आहे, मग जेव्हा ड्रॉ झाले तेव्हा समोरच्या टीमशी तुमची मॅच आहे माहिती पडल्यानंतर काय रणनीती आखली गेली आहे? आता चांगलंच खेळू असं सर्वांनी. आणि सह्याद्री चषकाबद्दल काय मत आहे तुमचं? चांगलं आयोजन आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला आणि बस स्टॉपला किंवा माससाठी. प्रश्न भरपूर होते परंतु इतके प्रश्न मी विचारत नाही आहे. सत्यवान आहेत, सत्यवान काय वाटते टॉस जिंकला असता काय घेतला असता? क्षेत्ररक्षण. कदाचित आज तुमच्यासाठी एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी असू शकते, कारण की हलका अप म्हटला तर मग नक्की चांगले संघ आज मात्र आपण पाहिली आहे थोडी डॉमिनेट करताना पाहायला मिळते. तुमची बॉलिंग खूप चांगली असते, तर आज बॅटिंगची गरज आहे आणि आज काय कोणता इम्प्रेसिव्ह खेळाडू चांगली कामगिरी करेल ॲज अ बॅटिंग म्हणून? विनीत बुरकोंड. काय वाटते तुम्हाला की ही मॅच जिंकून तुम्ही आज प्रबल दावेदार असं दाखवून देण्याचा प्रयत्न कराल? हो नक्कीच. तर शुभेच्छा असतील तुम्हाला इन बेस्ट ऑफ लक. तर हे होते कर्णधार 2, ज्यामध्ये आपण पाहिलं तर कॅप्टन जिथे आपण पाहिलं पहिल्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळी जाबरपाडा टीमच्या आणि त्यांनी सांगितलं की फील्ड बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन आई चंडिका जुचंद या टीमला दिले. परफॉर्मन्स करणार होगा बलशेन क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षक पुढे आले होते. या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडीशी माती जास्त आहे, धुळीचं प्रमाण थोडंसं जास्त आहे त्या ठिकाणी आणि तेच कारण थोडासा क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर थोडा स्लिप जरूर झाला होता. मात्र एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केले. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचले आहे ते म्हणजेच 6 या आकड्यावरती. एक मोठा फटका या ठिकाणी निश्चितच हवा आहे. जी सरासरी आहे त्याला मेंटेन करण्यासाठी जयेश जरूर बरा हिट खेळना ही होगा. यावेळेस आपण पहिला गॅपमध्ये चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळते. अर्जुन अगदी वेगाने पुढे सरसावतोय. थोडासा फॉम्पलिंग जरूर झाला मात्र 2 धावा पूर्ण केले त्या ठिकाणी. कदाचित तिसरी देखील पूर्ण. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होताना आपण पाहतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. काय म्हणशील जयेश, ज्या पद्धतीने या ठिकाणी 43 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये या 9 धावा आल्यात? अगर आप देखेंगे निश्चितच अतिशय चांगला खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती जरूर आल्यात आणि एक महत्त्वाची पॉझिटिव्ह बाजू म्हणजे मी तर बॅटिंग साईडनं जरूर जाईन, कारण कुठल्याही प्रकारचा गडी बाद केलेला नाही आहे, बाद झालेला नाही आहे. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये आणखी ज्या धावा उर्वरित आहेत त्या होऊ शकतात. जर या ठिकाणी एक चांगली भागीदारी मोठी जर झाली तर 43 धावा या होऊ शकतात. आता मात्र 18 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर 34 पाहिजे ना. 43 करायच्या 9 गेले ना, 34 पाहिजे ना. 34 पाहिजे ना. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. नंबर 2चं षटक टाकण्याकरिता नकुल नानकर. जयेश अँड सूरज हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश उर्फ जय. नकुलचा हा पहिला बॉल लेग बिफोरची अपील केली गेली आणि यश त्यांच्या समोर यावेळेस पकडला गेलाय. जयेश भुयाल यावेळेस मात्र बाद होतोय. एक मोठी बिग विकेट जाताना या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळते. मोरदे स्फोट राजावली बी टीमची. भाऊ कुठे का रे तू? अरे भाऊ मी जव्हारचा.
अरे काय सांगशील लावणीच्या उद्देश ना नख्खावरशी भांडण झालं ना बायको तो माझा पडला तर आलो बायकोच्या शोधावर ना येता येता विक्रमगडला आलो ना एक बाईने मारला तो लामावर ना भांडण ताणला मावरच तर सांग त्यातून पडलो का नाही तर योथ आलो तर ना त्या दारूची लिव ठेवून ना 12 गावा हिंडून ना बायको नियाले आलो वथ यो बायको नियाल आलात यो बायको नियाल आलात यो दारूची लिव ठेवून ना 12 गावा धन्यवाद विजय. पहली विकेट इधर गंवावली है. पहला बड़ा झटका दिया है. अब बल्लेबाजी करने के लिए भावेश आए मैदान के अंदर. भावेश ऑलराउंडर खिलाड़ी ज़रूर है लेकिन वो परफॉर्मेंस गेंदबाजी में दिया था क्या बेहतरीन गेंदबाजी करी लेकिन बल्लेबाजी की अब बारी है. बल्ला तो घुमाया था लेकिन बल्ले और गेंद में कोई मिलाप नहीं हुआ. ये बिंदे गेंद है. अगर देखेंगे ना विजय कि कहीं ना कहीं जो मुश्किलों का सामना करना पड़ रहा था बाबोला की टीम को पहले 2 ओवर में उसी तरीका का मुश्किलों का सामना अब राजावली टीम को भी करना पड़ रहा है. लेकिन पलटवार भी किया था उन्होंने लेकिन वो पलटवार क्या होगा. क्या बेहतरीन गेंदबाजी हो रही है यहाँ पे. ये देखिए बैक टू बैक 2 बिंदी गेंदे. अब ऐसा लग रहा है कि ये मैच है ना अब बहुत कठिन होने वाला है बल्लेबाजी करने वाली की टीम को क्योंकि उनके बल्ले में से रन नहीं आ रहे और बिंदे गेंदे आ रही है. निश्चितच अशा पद्धतीची जर गोलंदाजी राहिली शेवटपर्यंत तर सहजपणे सामन्यावरती एक मोठा विजय प्राप्त जरूर केला जाईल. जयेश मी तर म्हणेन की रणनीती धावफलक आपण पाहिले फलकावर आहेत. सध्या तरी 9 धावा आहेत आणि 43 धावांचा पाठलाग करत असताना इथून मग आपण पाहिलं थोडासा गिअर चेंज करावा लागेल आणि टॉप गिअरमध्ये गाडी चालवण्याचा प्रयत्न करावा लागेल. वाह क्या बात है. अब गेंदबाज देखो नकुल जैसे कि मानो उनको जो एक सफलता मिली पहली गेंद पे और उसके बाद अब ऐसे लग रहा है कि उस पहली गेंद के और पहली विकेट से अब उनमें ऊर्जा जो आ गई है और डबल तेजी से गेंदबाजी कर रहे हैं इस ओवर में. डबल इंजिन वाला गेम चल रहा है मैदान के अंदर. यावेळेस 6व्या बॅटनं चेंडूवरती आक्रमण केलंय. चेंडू देतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे अर्जुन. एक धाव वेगाने पूर्ण केले मैदानाच्या आतमध्ये परंतु लाजबाब यावेळेस फिल्डिंग झाली आहे मिड विकेटला. मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोचला आहे ते बऱ्याच उशिरानंतर दुहेरी आकड्यामध्ये 10 या अंकावरती. म्हणूनच म्हटलं जातं ना कधीच कोणाला कमी समजू नका कारण सोनं जरी महाग असलं ना तरी मात्र त्याला लोखंडाच्या तिजोरीत ठेवलं जातं. आणि पहिली विकेट आल्यानंतर तो प्लॅटफॉर्म मिळाला गेला नकुल नानकर या खेळाडूला आणि तिथून मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाहीये. काय जबरदस्त हे दुसरं षटक हाताला जयेश. गेम चेंजिंग वाला स्पेल आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग परिस्थिती आपण जर फ्लॅशबॅकमध्ये वळू ना तर मग सेम आहे समान आहे कारण की जेव्हा आपण पाहिली आहे बाबोला टीम खेळत होती 2 षटकामध्ये त्यांची सुद्धा स्थिती लगभग अशीच होती आहे परंतु त्यानंतर त्याने उर्वरित 2 षटकामध्ये मोठा कमबॅक केला. चांगली बॅटिंग केली. राकेशचं कौतुक करावं लागेल कारण त्याने एक चांगली इनिंग बिल्डअप केली आणि आपल्या टीमला लगभग 42 धावपर्यंत नेऊन ठेवण्याचं कार्य केलं. आता तसंच कार्य इथून या खेळाडूंना करावं लागेल कारण की आपण पाहिलं आलेख ग्राफ पाहिला तर दोन्ही ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सेम आहे म्हणजे दोन्ही टीमचा. इथून आता तो वाढता ग्राफ जो केला होता ना तो राकेशने केला होता. आता तो रोल इथून कोणता खेळाडू मात्र कंप्लीट करेल हे पाहावं लागणार आहे कारण की बॅटिंगमध्ये किशोर होते पण किशोर इथे आले नाही आहे. कदाचित ही स्ट्रॅटर्जी त्यांची होती परंतु ही स्ट्रॅटर्जी मला वाटते उलट पडू शकते आता त्याने या मॅचमध्ये. टॉस डिलिव्हरी समोरच्या दिशेनं 20 सेपमध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळेल. रोहित जो सलामीला आला होता तो मात्र यावेळेस बाद होतोय. रोहित सुतार इज आउट. माझा गोलाबाचा फुल ग एक पालघरची पोरी मला पसंत कर एक पालघरची पोरी मला Thank you, DJ. New batter in Kishore.
दाखल झाली आहेत. जसं म्हणतायत ना की सारं जग जिंकायचं आहे तर हार कधी मानू नको. यश तुझ्या जवळ आहे, तू जिंकल्याशिवाय थांबू नको. आणि या वेळेला मात्र आता तो रस्ता जर निवडायचा आहे ना, मग आता एकच लक्ष असेल म्हणजे 43 धावा. आणि असं सुद्धा म्हटलं जाते ना, ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता और जो टूट जाए वो संकल्प नहीं होता. हार को लक्ष्य से दूरी रखना मेरे दोस्त, और चल पर अपनी राहों पर, क्योंकि जीत आपको कब कैसे कहाँ मिल जाए इसका कोई संकल्प नहीं होता. तो अब यही ध्यान रखना है कि टारगेट क्या है. अब यहाँ से कैसे करना है, जो भी करना है टारगेट को पूरा करना है. अब उसी तरफ चलना पड़ेगा इन बल्लेबाजों को. निश्चितच मनामध्ये एक टार्गेट घेऊन बॅटिंग करावी लागेल. मग दिवसपोट राजावली 20 संघाला यावेळेस आपण पाहिलं तर वाईट बॉल येतोय आणि वाईटनं धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 12. एक चांगल्या पॉझिटिव्ह विचारानं मैदानाच्या आतमध्ये यावेळेस बॅटिंग करावी लागेल. 2 बॅटर आपण पाहिले तर भावेश आणि किशोर आहे. यावेळेस चेंडू डी झोनच्या दिशेने रवाना झाला आहे. रन नाही आहे का? नाही. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने रवाना झाला होता, परंतु अगोदरच बॉल स्टॉप झाला. येस, कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी आली नाहीये. यावेळेस हा वाईट बॉल, वाईटनं टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 13 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी राकेश. चांगलं क्षेत्ररक्षण राकेशच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखी एक धक्का बसतोय मरुदेव स्फोट राजावली बी टीमला. थँक्यू. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर अजून सुद्धा एक बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. सॉरी, 2 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस अजून एक विकेट डाऊन होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. प्रशांत देखील डगआउटच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आउट. सात चेंडू शिल्लक आहेत आणि अजून सुद्धा जिंकण्यासाठी आपण पाहिलं या ठिकाणी तर 30 धावांची आवश्यकता आहे. इतर म्हणेन चुकीचं क्रिकेट या ठिकाणी खेळत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळते आहे मरुदेव स्फोट राजावली टीम. कारण किशोर गांगुर्डे सारखा एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू असताना त्याला मात्र निश्चितच नॉन स्ट्राईक एंडवरती थांबवलं गेलं. आणि मित्र म्हणेन जयेश त्याने लवकर उतरायला हवं होतं मैदानाच्या आतमध्ये, कारण त्याच्याकडे ॲबिलिटी होती, क्षमता होते आणि निश्चितच कॉन्फिडन्स देखील त्याचा आहे थोडंसं हाय लेवलचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे अनुभव देखील आहे. परंतु यावेळेस त्याला मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवलं गेलं. 7 बॉल 30ची आवश्यकता. यावेळेस ऑफ साईडला
फक्त दिशा दिली होती. चेंडू गली रिझनच्या दिशेने रवाना झालाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती म्हणजेच 15. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे अजून सुद्धा. मॅच जिंकण्यासाठी आई मरुदेवी स्पोर्ट राजावली बी टीमला यानंतर आणखी एक महत्त्वाचा सामना तुमच्या भेटीला घेऊन आले आहे. आमची सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीम आई गावदेवी जाबरपाडा वर्सेस आई चंडिका स्पोर्ट जुचंद्र. या चर्येतील एक संघ आहे आई चंडिका स्पोर्ट जुचंद्र, तर एक संघ आपण पाहिला तर पेल्हार या ठिकाणावरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय आई गावदेवी स्पोर्ट जाबरपाडा. यावेळेस आपण पाहिला तर हा पहिला बॉल खूप चांगला आहे राकेशचा. राकेशनं देखील खूप चांगली बॅटिंग केली आणि त्याच्याच जोरावरती आपण पाहिलं तर जवळजवळ 43 धावांचं लक्ष जरूर पाहायला मिळते धाव फलकावरती आणि ते त्या धावा निश्चितच चेस करण्यामध्ये थोडासा मागे आपल्याला जरूर पाहायला मिळते संघ. यावेळेस नकुलचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी वाघाप्रमाणे यावेळेस बॉलवरती धावून आला होता. ज्याप्रमाणे वाघ एखादी शिकार दिसली का ज्याप्रमाणे झडप मारतो त्याप्रमाणे नकुल देखील हा बॉल मिडविकेटला अडवण्यासाठी अगदी वेगाने धावत आला होता. परंतु त्या अगोदर या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका, परंतु 1 बाउन्सनं चेंडूला कलेक्ट केलंय परंतु कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाहीये. पूर्णपणे सामन्यावरची जी पकड आहे ती यावेळेस मजबूत केले बाबुला बॉईज टीमनं. असं वाटलं होते की या ठिकाणी मरुदेव स्पोर्ट राजावली संघ थोडासा हावी होईल बाबुला बॉईज टीमवरती, परंतु नाही. अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा राहिला तो म्हणजेच टीम आपण या ठिकाणी पाहतोय बाबुला बॉईज संघाचा. या ठिकाणी हा वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. या मॅचमध्ये आपण जयेश पाहिलं ना तर राकेशनं खूप चांगला खेळ केलाय. सर्वांना प्रभावित करणारा त्याचा खेळ या ठिकाणी राहिलाय. एक ऑलराऊंडरची भूमिका. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक डॉट बॉल येतोय. या अगोदरचा बॉल वाईट जरूर आला होता परंतु त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्या बॉलिंगमध्ये सुधारणा नक्कीच केली. मिश्रण आहे गोलंदाजीमध्ये. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची किमिया असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अजून एक डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 18 या धाव संख्येवरती गाडी थांबवली गेले मरुदेव स्पोर्ट राजावली बी टीमची. स्वीटशीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 43 धावांचं लक्ष पूर्ण करत असताना 18 धावसंख्येवरती फक्त रोखलं गेलं. एक मोठा विजय प्राप्त केलाय बाबुला बॉईज टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन बाबुला बॉईज टीम अँड हार्ड आई मरुदेव स्पोर्ट राजावली बी टीम. एस डीजे धन्यवाद विवेक. नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये आपण सामनावीराचा पुरस्कार सुद्धा घोषित करणार आहोत परंतु ज्या टीम्स असतील त्याने फॉर्मॅलिटी सुद्धा कंप्लीट करायची आहे. सुद्धा महत्त्वपूर्ण सूचना आहेत त्या तुमच्यापर्यंत आम्ही